हे आहेत विश्वनाथ प्रताप सिंग. जाट समुदायाचे व्यक्ती आहेत ते. यांनी काय होते की हे राजीव गांधींच्या मंत्रिमंडळामध्ये मिनिस्टर पदावरती होते. मग ज्यावेळेस बोफोर्स घोटाळा झाला त्यावेळेस यांनी राजीव गांधींवरती भरपूर अलिगेशन्स केले. त्याच्यातून बाहेर पडले. 88 मध्ये यांनी जनता दल स्थापन केलं. भाजपचा पाठिंबा घेऊन इलेक्शन लढले आणि इलेक्शन मध्ये एक मुद्दा त्यांनी डिक्लेअर केला, मी जर सत्तेत आलो तर मी ओबीसी रिझर्वेशन देणार. मी जर सत्तेत आलो तर मी भारतामध्ये ओबीसी रिझर्वेशन देणार. त्याच्यामुळं 50% पेक्षा जास्त जनता ओबीसी असणाऱ्या या भारतामध्ये त्यांना खूप जास्त मताधिक्य भेटलं आणि नॅशनल फ्रंटचं सरकार अस्तित्वात आलं. मग ह्या सरकार अस्तित्वात आल्यानंतर या सरकारने काय केलं तर ओबीसी साठी रिझर्वेशन लागू केलं. पहा, 7 ऑगस्ट इथं डेट असेल पहा, हा इथं आहे, 7 ऑगस्ट 1990 ला अधिसूचना जारी करण्यात आली तशी. ओके, मग ज्यावेळेस ही अधिसूचना काढली आणि 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून भाषण करताना पंतप्रधानांनी डिक्लेअर केलं की हे आपण अशी अशी अधिसूचना केली आणि त्याच्याबद्दल बिल पास होऊन रिझर्वेशन अंमलात येईल. पहा, रिझर्वेशन स्टार्ट कुठं झालेलं होतं पहा, 1953चा आयोग होता काका कालेलकर. काका कालेलकरांनी सांगितलं होतं की द्या रिझर्वेशन असं 70% शिक्षणामध्ये द्या, 40% नोकऱ्यामध्ये द्या. पण ते स्वतःच्याच रिपोर्टवरती काय झाले होते, परत माघार घेतले होते. ते म्हणले की जाती आधारित आरक्षण देऊ नका, त्याच्यामुळे समाजामध्ये फूट पडू शकते. ओके, पहा, त्याच्यानंतर पाहिलं आपण बीपी मंडल आले. बीपी मंडलांनी सांगितलं की एवढ्या एवढ्या कॅटेगरीला काय करा तुम्ही रिझर्वेशन द्या. पण तोही 10 वर्ष काय झाला धुळखात पडलेला होता रिपोर्ट, कोणी लक्ष दिलं नाही. पण राजकीय महत्वाकांक्षा आणि जो मागासलेला वर्ग आहे त्यांना अपलिफ्ट करण्यासाठी यांनी डोकं चालवलं. आता ह्याच्या